नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 6वी विषय मराठी. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील व्याकरणाचा एक घटक आज आपण अभ्यासणार आहोत. या घटकाचे नाव आहे काळ व काळांचे प्रकार. भरपूर उदाहरणे व स्वाध्यायासह सोप्या भाषेमध्ये आपण हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण हा घटक समजून घेऊया. इयत्ता 5वी मध्ये आपण काळाचे मुख्य प्रकार व काळ कसा ओळखावा हे अभ्यासलेलं आहे. पुन्हा एकदा आपण काळ म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेऊया. वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या रूपावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या काळात घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काळ ओळखायचा असतो. त्या क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या काळामध्ये ती क्रिया घडते आहे हे आपण समजून घेतलं की मग आपल्याला तो काळ कोणता आहे हे सहजपणे लक्षात येतं. आता आपण याचं उदाहरण पाहूया. पहा, मी अभ्यास करतो या वाक्यामध्ये करतो हे क्रियापद आहे. आता आपल्या इथं लक्षात आलेलं असेल की या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपातून करण्याची क्रिया आपल्या लक्षात आलेली आहे. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया इथं सांगितलेली आहे आणि मी अभ्यास करतो या क्रियापदाच्या रूपावरून ही क्रिया आत्ता घडते आहे हेही आपल्या लक्षात येतं. म्हणजे जसं क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो अगदी त्याचप्रमाणे क्रिया कोणत्या काळात घडते आहे, मग ते आत्ता घडते आहे, पूर्वी घडून गेलेली आहे का पुढे घडणार आहे हेही आपल्या लक्षात येतं. तर करतो या क्रियापदाच्या रूपावरून अभ्यास करण्याची क्रिया आत्ता घडते आहे हे इथं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच क्रिया आत्ता घडते आहे असं ह्या क्रियापदाच्या रूपातून सूचित होतं आणि म्हणून हा काळ जो आहे तर तो वर्तमान काळ असणार आहे. दुसरं उदाहरण आपण बघूया. मी अभ्यास केला. आता या वाक्यामध्ये केला हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली असा त्या ठिकाणी बोध होतो. आणि जेव्हा क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असं जेव्हा ते क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला लक्षात येतं तेव्हा अर्थातच तो काळ भूतकाळ असतो. आता तिसरं वाक्य पहा. मी अभ्यास करीन या वाक्यामध्ये करीन हे क्रियापद आहे. म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने आपण जर समजून घेतलं तर काळ म्हणजे काय हे नक्की आपल्याला लक्षात येणार आहे आणि मग काळाचे उपप्रकार जे असतात ते सुद्धा आपल्याला समजणार आहेत. आता मी अभ्यास करीन या वाक्यामध्ये करीन हे क्रियापद आहे आणि करण्याची जी क्रिया आहे ती भविष्य काळामध्ये घडणार आहे, पुढे घडणार आहे असं ह्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच क्रिया पुढे घडणार आहे हे करीन या क्रियापदाच्या रूपातून आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि म्हणून हा जो काळ आहे तर तो अर्थातच भविष्य काळ आहे. म्हणजेच क्रिया आत्ता घडते आहे म्हणजे सध्या सुरू आहे तर त्याला वर्तमान काळ आपण म्हणायचं आहे. क्रिया जर पूर्वी घडून गेलेली असेल तर तो भूतकाळ असणार आहे आणि क्रिया जर पुढे घडणार असेल तर तो भविष्यकाळ असणार आहे. अशा प्रकारे हे 3 मुख्य काळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि त्याची एक थोडक्यात उजळणी जी आहे ते आपण इथं आता घेतलेली आहे. आता काही कृती मी तुम्हाला इथे सोडवायला देतो आहे की ज्याच्यातून काळ कसा ओळखायचा हे आपल्याला लक्षात येईल. आता खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा असं सांगितलेलं आहे आणि कंसातील क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला वापरायचं आहे. पहा, इथे वाक्य आहे, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला टिंबटिंब असल्यामुळे लवकर टिंबटिंब. आणि इथे कंसामध्ये आपल्याला जाणे आणि उठणे ही 2 क्रियापदं दिलेली आहेत आणि यांची योग्य रूप आपल्याला या वाक्यामध्ये उपयोगात आणायची आहेत. आता पहा, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ. अशा प्रकारे हे वाक्य तयार होईल. म्हणजे या दोन्ही क्रियापदांची जी रूपं आहेत ते अशा प्रकारे इथे बदलतात. म्हणजे हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ. अर्थातच ही जी क्रिया आहे तर ती कोणत्या काळातली आहे तर आपण इथं अर्थ समजून घेतला तर अर्थातच ही क्रिया भविष्य काळातली आहे आणि म्हणून या वाक्याचा काळ जो आहे तर तो भविष्य काळ आहे. आता पुढचं वाक्य पहा. परवा सुरेशने सुरेल गीत टिंबटिंब. आता गाणे या क्रियापदाचं योग्य रूप इथं आपल्याला उपयोगात आणायचं आहे. परवा सुरेशने सुरेल गीत
गायले, गायले, गायले दोन्ही रूप चालतील. तर इथे परवा सुरेशने सुरेल गीत गायले म्हणजे ही गाण्याची क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे, म्हणून हा काळ जो आहे तो अर्थातच भूतकाळ आहे. आता पुढचं वाक्य पहा, काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना टिंब कंसामध्ये आहे देणे. आता हे जे काही क्रियापदाचं रूप आहे देणे, त्याचं योग्य रूप आपल्याला या वाक्यात उपयोगात आणायचं आहे. काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले, अशा प्रकारे हे क्रियापदाचं योग्य रूप इथे तयार होईल. अर्थातच हा काळ सुद्धा भूतकाळ आहे, कारण क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. आता पुढचं वाक्य पहा, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू टिंब. आता इथे सुद्धा कंसामध्ये आपल्याला देणे हे क्रियापद दिलेलं आहे आणि त्याचं योग्य रूप आपण इथं जर घातलं तर वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली, अशा पद्धतीनं हे वाक्य तयार होईल. म्हणजेच त्या ठिकाणी हा काळ सुद्धा भूतकाळ असणार आहे, कारण क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे. आता आपण पुढचं वाक्य पाहूया की भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास टिंब आणि कंसामध्ये आपल्याला क्रियापदाचं रूप दिलेलं आहे करणे. आता त्याचं योग्य रूप आपल्याला वाक्यामध्ये वापरायचं आहे. तर भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करीन म्हणजे भविष्यामधलं हे आपल्याला क्रिया पुढे घडणार आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणून हा काळ जो आहे तो भविष्यकाळ आहे. आता पुढचं वाक्य पहा, हसणे हा मनुष्य स्वभाव टिंब असणे. आता असणे ह्या क्रियापदाचं रूप जे आहे ते आपल्याला इथं उपयोगात आणायचं आहे. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. अर्थातच आहे हे क्रियापद नेहमी वर्तमान काळी असतं आणि म्हणून ही क्रिया आत्ता घडते आहे असा अर्थ इथे व्यक्त होतो, म्हणून हा काळ वर्तमान काळ आहे. आता पुढचं वाक्य आहे, काल रात्री सारखा विजांचा गडगडाट टिंब आणि कंसामध्ये होणे हे क्रियापद दिलेलं आहे. आता आपण पहा, काल रात्री सारखा विजांचा गडगडाट झाला असं आपल्याला इथं हे क्रियापदाचं योग्य रूप उपयोगात आणावं लागेल आणि पूर्वी घडून गेलेली ही क्रिया असल्यामुळे हा काळ कोणता आहे, भूतकाळ आहे. अशा प्रकारे आपण ही सगळी वाक्य आणि त्याच्यातून कोणता काळ लक्षात येतो हे समजून घेतो आहोत आणि यावरून क्रिया आत्ता घडत असेल तर तो वर्तमान काळ असतो, पूर्वी घडून गेलेली असेल तर तो भूतकाळ असतो आणि क्रिया पुढे घडणार असेल तर तो भविष्यकाळ असतो, हे आपल्या लक्षात येत आहे. आता पुढचं उदाहरण पहा की उद्या मी ही मालिका पुन्हा टिंब आणि कंसामध्ये बघणे हे क्रियापदाचं रूप दिलेलं आहे. तर उद्या मी ही मालिका पुन्हा बघेन, अशा प्रकारे हे क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला इथं उपयोगात आणायचं आहे आणि अर्थातच ही क्रिया पुढे घडणार आहे, म्हणून हा काळ भविष्यकाळ आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मुख्य काळ जे आहेत ते आता लक्षात आलेले आहेत आणि मुख्य काळ 3 आहेत. ते कोणते आहेत तर पहिला काळ आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. अशा पद्धतीनं हे काळाचे 3 मुख्य प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. वर्तमान काळ म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. पहा, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे, क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. म्हणजे क्रिया आता घडत आहे असा अर्थ जर सूचित होत असेल त्या क्रियापदाच्या रूपातून तर अर्थातच ते वाक्य जे असेल तर ते वर्तमान काळातलं असणार आहे. आणि उदाहरण आपण पुन्हा घेऊ, मी वाचन करतो, वाचन करण्याची क्रिया सध्या सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा काळ जो आहे तो वर्तमान काळ असणार आहे. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला क्रिया कोणत्या काळात घडते आहे हे लक्षात येतं आणि आत्ताच घडते आहे असं जर लक्षात आलं तर तो वर्तमान काळ असतो. आता भूतकाळ पाहूया, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. आता पहा, मगाचंच उदाहरण आपण इथे भूतकाळातलं करूया की मी वाचन केले, वाचन करण्याची क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणून हा भूतकाळ आहे. तिसरं वाक्य आहे भविष्यकाळाचं. तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. अर्थातच या उदाहरणावरून तुमच्या हे लक्षात येईल की मी वाचन करीन म्हणजे वाचन करण्याची क्रिया पुढे घडणार आहे म्हणून हा भविष्यकाळ आहे. अशा प्रकारे हे 3 मुख्य काळ आपण चांगल्या प्रकारे समजावून घेतलेले आहेत. आता आपल्याला काळांचे उपप्रकार अभ्यासायचे आहेत. पहा, काळांचे जे उपप्रकार आहेत तर ते प्रत्येक काळाचे एकूण 4 आहेत. आता पहा, वर्तमान काळ असेल तर साधा काळ की क्रिया आता घडते आहे, दुसरा अपूर्ण काळ क्रिया घडत आहे,
पूर्ण काळ क्रिया नुकतीच घडली आहे आणि रीतिकाळ क्रिया सतत चालते. अशा पद्धतीनं त्या क्रियापदाच्या रूपातून म्हणजे वर्तमान काळीच क्रियापद असेल तर त्याच्यामधून साधा काळ कसा ओळखायचा, अपूर्ण काळ कसा ओळखायचा, पूर्ण काळ कसा ओळखायचा आणि रीतिकाळ कसा ओळखायचा हे आपण इथे लक्षात घेतो आहोत. हे उदाहरणाद्वारे आपल्याला चांगल्या प्रकारे समजणार आहे. परंतु क्रिया आत्ताच घडते आहे असं जेव्हा तिथं वर्णन केलेलं असेल तर तो साधा काळ असणार आहे. क्रिया घडत आहे म्हणजे ती पूर्ण झालेली नाही असं जेव्हा त्या क्रियापदाच्या रूपावरून लक्षात आलेलं असेल तर तो अपूर्ण काळ असणार आहे. आणि क्रिया नुकतीच घडून गेलेली आहे असं जर घडलेली आहे असं जर त्या क्रियापदाच्या रूपातून मग ते कोणत्याही काळातलं क्रियापद असू दे ते लक्षात आलं तर तो पूर्ण काळ असणार आहे. आणि क्रिया सतत चालते असं ते क्रियापदाच्या रूपातून सांगितलेलं असेल तर तो रीतिकाळ असतो. अशा पद्धतीनं साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ हे काळांचे 4 उपप्रकार पडतात. आता प्रत्येक मुख्य प्रकार जो आहे काळाचा त्याचे जे उपप्रकार आहेत ते आपण समजावून घेऊया. पहा, वर्तमान काळाचे उपप्रकार मग कोणते पडतील तर अर्थातच साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ व रीती वर्तमान काळ असे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पडतात. विद्यार्थी मित्र हो, आता हे प्रत्येक काळाचे जे 4 उपप्रकार आहेत तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजावून घेतले तर अतिशय सोपा असा हा घटक आहे. म्हणजे तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. फक्त एकच गोष्ट करायची आहे की क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ती क्रिया आत्ता घडते आहे, पूर्वी घडून गेलेली आहे की पुढे घडणार आहे हे सर्वप्रथम आपण ओळखायचं. आणि जेव्हा मुख्य काळ कोणता हे आहे हे आपल्या लक्षात आलं की मग त्याच्यामधली जी क्रिया आहे ती आत्ताच घडते आहे, ती क्रिया अपूर्ण आहे म्हणजे सुरू आहे असा अर्थ व्यक्त होतो, ती क्रिया घडून गेलेली आहे असा अर्थ व्यक्त होतो की ती क्रिया सतत चालते असा अर्थ व्यक्त होतो हे समजून घ्यायचं. आणि त्यावरून मग तो काळ जो आहे, उपप्रकार जो आहे तो साधा वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ की पूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ हे आपल्या नक्की लक्षात येईल. आता उदाहरणाद्वारे आपण हे समजावून घेऊया. आता आपल्या पाठ्यपुस्तकातलीच ही उदाहरणं आहेत की पुढील वाक्यांचे निरीक्षण करा. आता पहिलं वाक्य आहे, रमाकांत गाणे ऐकतो. अर्थातच या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर ऐकतो. दादा सायकल चालवतो. आता शांतपणे जरा समजावून घ्या तुम्ही सर्वजण की तुम्हाला मग हे उपप्रकार लगेच लक्षात येतील. दादा सायकल चालवतो याच्यामध्ये क्रियापद आहे चालवतो. पक्षी किलबिल करतात कोणतं क्रियापद आहे अर्थातच करतात हे क्रियापद आहे. आता रमाकांत गाणे ऐकतो, दादा सायकल चालवतो, पक्षी किलबिल करतात अशी ही वाक्य आहेत आणि या वाक्यांचं आपण निरीक्षण केलेलं आहे. आता पहा, वरील सर्व क्रिया वर्तमान काळात घडतात आणि म्हणून वरील सर्व वाक्यात साधा वर्तमान काळ आहे कारण क्रिया आत्ता घडते आहे असं इथं सूचित केलेलं आहे आणि म्हणून हा साधा वर्तमान काळ आहे. म्हणजे रमाकांत गाणे ऐकतो, ऐकण्याची क्रिया सध्या सुरू आहे. दादा सायकल चालवतो, सायकल चालवण्याची क्रिया सध्या सुरू आहे, आत्ता घडते आहे. पक्षी किलबिल करतात, ती क्रिया सुद्धा आत्ता घडते आहे. असं जेव्हा अर्थ सूचित होतो आणि तो जर काळ मुख्य काळ वर्तमान काळ असेल तर अर्थातच त्याचा उपप्रकार हा साधा वर्तमान काळ असेल. म्हणजे साधा काळ आपण कसा ओळखायचा तर क्रिया आता घडते आहे असं जर तिथे व्यक्त झालेलं असेल तर तो अर्थातच साधा वर्तमान काळ असणार आहे. आता हा साधा काळ आपल्याला लक्षात आलेला आहे. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला 3 वाक्य दिलेले आहेत. त्यातलं पहिलं वाक्य आहे, पूनम अभ्यास करत आहे. इथे जर आपण बघितलं तर क्रियापद जे आहे तर ते करत आहे असं आहे. आपल्याला संयुक्त क्रियापद म्हणजे क्रियापद आणि क्रियापदांचे प्रकार आपण मागील वेळेला अभ्यासलेला आहे. तर करत आहे हे इथं क्रियापद आहे. आता दुसरं वाक्य आहे, आई भाजी चिरत आहे. तर चिरत आहे हे इथे क्रियापद आहे. आणि 3 मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. खेळत आहेत हे संयुक्त क्रियापद आहे. अशा पद्धतीनं आपण ही 3ही वाक्य बघितली. यावरून आपल्या काय लक्षात येतं की वरील वाक्यात अभ्यास करण्याची, चिरण्याची आणि खेळण्याची क्रिया अजून अपूर्ण असल्यामुळे हा अपूर्ण वर्तमान काळ होय. म्हणजेच काय विद्यार्थी मित्र हो, अपूर्ण काळ कसा ओळखायचा तर क्रिया घडत आहे, ती पूर्ण झालेली नाही, ती सुरू आहे असा अर्थ सूचित होत असेल आणि तो जर वर्तमान काळ असेल तर अर्थातच त्याचा उपप्रकार हा अपूर्ण वर्तमान काळ असणार आहे. म्हणजे इथे बघा पहिल्या वाक्यामध्ये पूनम अभ्यास करत आहे तर पूनमची अभ्यास करण्याची क्रिया जी आहे तर ती सुरू आहे. आई भाजी चिरत आहे, आईची भाजी चिरण्याची जी क्रिया आहे
तर ती सुरू आहे. मुले क्रीडांगणावर खेळत आहेत, मुलांचं क्रीडांगणावर खेळण्याची जी क्रिया आहे तर ती सुरू आहे, ती पूर्ण झालेली नाही आणि ती आता घडत आहे. क्रिया घडत आहे, क्रिया सुरू आहे, परंतु ती अपूर्ण आहे असा अर्थ इथे व्यक्त होतो या क्रियापदाच्या रूपातून. म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ होय. म्हणजे आपल्याला साधा वर्तमान काळ लक्षात आलं. आता अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय हेही तुमच्या लक्षात आलं. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे. पहिलं वाक्य आहे, माझ्या ताईने गाणे गायले आहे. इथे संयुक्त क्रियापद कोणतं आहे? गायले आहे. म्हणजे क्रियापद कोणतं आहे तर गायले आहे. सूर्य पश्चिमेला मावळला आहे. क्रियापद कोणतं आहे? मावळला आहे. संजय घरी पोहोचला आहे. म्हणजे पोहोचला आहे हे क्रियापद इथे आहे, अर्थात ही संयुक्त क्रियापद आहेत. पहा, वरील वाक्यांमधील गाणे गाण्याची, सूर्य मावळण्याची, घरी पोहोचण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ होय. म्हणजे आपण पुन्हा एकदा पहा की माझ्या ताईने गाणे गायले आहे. म्हणजे या वाक्यामध्ये क्रिया जी आहे ती नुकतीच घडली आहे असं म्हटलेलं आहे की माझ्या ताईने गाणे गायले आहे. म्हणजे नुकतीच घडली, म्हणजे सध्या ती सुरू होती, ती आता घडून गेलेली आहे असा अर्थ इथे व्यक्त होतो. आणि आहे हे क्रियापद वर्तमान काळी असतं की माझ्या ताईने गाणे गायले आहे. म्हणजे गाणं गाण्याची क्रिया जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. सूर्य पश्चिमेला मावळलाय. सूर्य आत्ताच पश्चिमेला मावळलेला आहे आणि मावळण्याची क्रिया आत्ताच पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे मावळण्याची. संजय घरी पोहोचला आहे. पोहोचण्याची क्रिया नुकतीच घडलेली आहे म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे. अशा पद्धतीनं साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ आपण समजून घेतला. आता आपण रीती वर्तमान काळाकडे जाऊया की खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. पहिलं वाक्य आहे, संध्या गीत गात असते. इथे क्रियापदाचं रूप कोणतं आहे? गात असते. रोहिणी चित्र रंगवत असते. क्रियापद कोणतं आहे? रंगवत असते. आई उत्तम पदार्थ बनवत असते. कोणतं क्रियापद आहे? बनवत असते. आता इथे लक्षात येईल तुमच्या की संध्या गीत गात असते म्हणजे संध्याचं गीत गाण्याची क्रिया जी असते ती वारंवार होत असते, सुरू असते, नेहमी सुरू असते. रोहिणी चित्र रंगवत असते. रोहिणी सुद्धा चित्र नेहमीच त्या ठिकाणी काढत असते, ती रंगवत असते असा अर्थ इथे व्यक्त होतो. म्हणजे ती रोहिणी चित्र काढण्याची क्रिया पुन्हा पुन्हा करत असते. आई उत्तम पदार्थ बनवत असते आणि आई सुद्धा जे पदार्थ बनवते ते नेहमीच बनवत असते, पुन्हा पुन्हा बनवत असते असा अर्थ इथे या क्रियापदांच्या रूपावरून आपल्याला लक्षात येतो. म्हणजे वरील क्रियापदावरून गाण्याची, चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची क्रिया ही सतत नेहमी घडण्याची रीत, त्यालाच आपण प्रथा असंही म्हणतो की असा अर्थ इथे व्यक्त होतो आणि म्हणून याला आपण रीती वर्तमान काळ असं म्हणायचं. म्हणजे क्रिया सतत चालते आणि मग ती क्रिया जर समजा वर्तमान काळामध्ये सतत चालत असेल तर अर्थातच तो रीती काळ असतो. आता आपल्या हे लक्षात आलेलं असेल की साधा काळ जो आहे ती क्रिया घडते आहे असा अर्थ व्यक्त होतो. अपूर्ण काळामध्ये ती क्रिया सुरू आहे असा अर्थ व्यक्त होतो. पूर्ण वर्तमान काळामध्ये ती क्रिया नुकतीच घडली आहे असा अर्थ व्यक्त होतो आणि रीती काळामध्ये ती क्रिया सतत चालते असा अर्थ व्यक्त झालेला आहे आणि म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. अशा पद्धतीनं हे चारही पोट प्रकार आपण वर्तमान काळाचे समजावून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावरच्या कृती समजावून घेऊया म्हणजे आपल्याला हा वर्तमान काळ आणि त्याचे उपप्रकार चांगल्या प्रकारे समजतील. पहा, इथे साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ असे आपल्याला इथे कॉलम करून दिलेले आहेत आणि हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य दिलेलं आहे, आजी भाजी विकत आहे. आता याचं साध्या वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल की क्रिया सध्या घडते आहे असं वाक्य कसं तयार होईल तर आजी भाजी विकते असा वाक्य तयार होईल. आणि पूर्ण वर्तमान काळामधलं वाक्य कसं तयार होईल की आजीची भाजी विकण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, नुकतीच पूर्ण झालेली आहे असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. तर आजीने भाजी विकली आहे असं ते पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य तयार होईल. आता बघा, दुसरं उदाहरण आपल्याला पूर्ण वर्तमान काळातलं दिलेलं आहे की सोनाराने दागिने
दागिना घडवला आहे. आता साध्या वर्तमान काळातलं वाक्य काय तयार होईल, तर अर्थातच सोनार दागिना घडवतो असं वाक्य तयार होईल. अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय वाक्य तयार होईल, सोनार दागिना घडवत आहे. म्हणजे घडवण्याची क्रिया त्याची पूर्ण झालेली नाही, तर ती सुरू आहे, म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. सोनार दागिना घडवतो म्हणजे क्रिया आता घडते आहे असा अर्थ व्यक्त झालेला आहे, म्हणून तो साधा वर्तमान काळ आहे. आणि सोनाराने दागिना घडवला आहे, इथं क्रिया दागिना घडवण्याची पूर्ण झालेली आहे, नुकतीच पूर्ण झालेली आहे, म्हणून तो पूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजे आपण वर्तमान काळाचे 4 उपप्रकार चांगल्या प्रकारे समजून घेतले तर अशा प्रकारे कोणतंही वाक्य असेल तर ते आपल्याला वेगवेगळ्या काळांमध्ये लिहिता येऊ शकेल. आता पहा इथे तिसरं वाक्य, आज पाऊस आला, साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. आता अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल ते, तर आज पाऊस येत आहे असं त्या अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य तयार होईल. आता पूर्ण वर्तमान काळ या वाक्याचा कसा तयार होईल, आज पाऊस आला आहे असं हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य तयार होईल. आता पहा अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आपल्याला दिलेलं आहे चौथं, अजय सहलीला जात आहे. आता साध्या वर्तमान काळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, अजय सहलीला जातो म्हणजे नुकतीच क्रिया घडते आहे. अजय सहलीला जात आहे, जाण्याची क्रिया सुरू आहे, पूर्ण झालेली नाहीये आणि म्हणून अपूर्ण वर्तमान काळ आहे. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, अजय सहलीला गेला आहे म्हणजेच जाण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे आणि म्हणून त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणणार आहोत. आता पुढचं साध्या वर्तमान काळातलं 5वं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, आई बाळाला भात भरवते. अर्थातच अपूर्ण वर्तमान काळ, आई बाळाला भात भरवत आहे म्हणजे भरवण्याची, भात भरवण्याची क्रिया सुरू आहे. मग पूर्ण वर्तमान काळ काय होईल, आईने बाळाला भात भरवला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या कृती पूर्ण करता येतात. एकदा आपल्याला काळ आणि काळाचे उपप्रकार लक्षात आले की मग आपण अशा प्रकारे ही वाक्य सगळी लिहू शकतो, ह्या कृती पूर्ण करू शकतो. आता विद्यार्थी मित्र हो, आपण भूतकाळाचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. इथे पहा भूतकाळाचे सुद्धा 4 उपप्रकार पडणार आहेत, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ व रीती भूतकाळ. आता विद्यार्थी मित्र हो, पुढील वाक्यांचं निरीक्षण आपल्याला करायला सांगितलेलं आहे आणि त्या वाक्यातील क्रियापद सुद्धा तुम्हाला अधोरेखित करायची आहेत. आता बघूया आपल्याला कोणती वाक्य दिलेली आहेत. वाक्य 3 दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे, सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली. आता इथं कोणतं क्रियापद येईल बाळांनो, तर म्हटली हे क्रियापद येईल. आता दुसरं वाक्य आहे, काल आम्ही सहलीत खूप मजा केली. कोणतं क्रियापद येईल, केली हे क्रियापद येईल. आणि तिसरं वाक्य आहे, केवढा मुसळधार पाऊस पडला काल. आता असं जरी वाक्य दिलेलं असलं तरी काल मुसळधार पाऊस पडला असंच बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पडला हे या वाक्यातलं क्रियापद आहे. ते वाक्याच्या शेवटी आलेलं नाहीये, तर ती वाक्याची रचना बदललेली असल्यामुळं ते इकडे अलीकडे आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला अशी वाक्य असतील तर थोडंसं आपल्याला केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग करून जी वाक्य तयार होतात ते अशा प्रकारचे असतात आणि म्हणून इथे आपण क्रियापद ओळखत असताना ती चूक करायची नाहीये. तर केवढा मुसळधार पाऊस पडला काल म्हणजेच काल खूप मुसळधार पाऊस पडला असंच म्हणायचं आहे आणि म्हणून पडला हे क्रियापद आहे. म्हणजे आपल्याला क्रियापद ओळखता आलेले आहेत, म्हटली, केली, पडला आणि ह्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया होऊन गेलेली आहे म्हणजे ह्या क्रिया भूतकाळातल्या आहेत हे लक्षात येतं. म्हणजे मुख्य काळ कोणता, तर भूतकाळ आहे. आता पहा वरील वाक्यांतील क्रियापद ही भूतकाळी आहेत आणि सर्व क्रिया या भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय. म्हणजे ही क्रिया जी आहे ती घडून गेलेली आहे असा अर्थ व्यक्त होतो आणि म्हणून हा साधा भूतकाळ होय. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा असे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर पहिलं वाक्य आहे, शंतनू क्रिकेट खेळत होता. अर्थातच या ठिकाणी क्रियापद कोणता आहे, खेळत होता म्हणजे खेळण्याची क्रिया सुरू होती. सुरू होती म्हणण्यापेक्षा खेळण्याची क्रिया तेव्हा म्हणजे भूतकाळामधला हा सगळा भाग आहे, ही क्रिया आहे आणि तेव्हा ती खेळण्याची क्रिया सुरू होती, पूर्ण झालेली नव्हती. जॉन चित्र काढत होता, चित्र काढण्याची क्रिया सुरू होती. मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती, वाचण्याची क्रिया सुरू होती. आता क्रियापदाच्या निरीक्षणावरून आपल्याला असं लक्षात येतं की वरील वाक्यांमध्ये खेळण्याची,
चित्र काढण्याची, वाचण्याची किंवा ह्या सगळ्या क्रिया भूतकाळात आहेत आणि त्या अपूर्ण आहेत. आणि अपूर्ण भूतकाळामध्ये संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे संयुक्त क्रियापद म्हणजे आपण शिकलेलो आहोत की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. पहिल्या वाक्यामध्ये बघा, खेळत आणि होता. खेळत हे धातू साधित आहे आणि होता हे सहाय्यक क्रियापद आहे. आणि धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद तयार होतं. आपण अपूर्ण भूतकाळातलं वाक्य जे आहे तर ते समजून घेत असताना संयुक्त क्रियापदांचा वापर तिथं केला गेलेला असतो किंवा करावा लागतो, हे आपण लक्षात घ्यायचं. कारण क्रिया अपूर्ण हे दाखवण्यासाठी अशाच प्रकारे संयुक्त क्रियापदाचा उपयोग इथं करणं गरजेचं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला अपूर्ण भूतकाळाचं वाक्य जे आहे तर ते कसं समजून घ्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही क्रिया असेल तर ती भूतकाळामध्ये अपूर्ण आहे असं सूचित केलेलं असतं त्या क्रियापदाच्या रूपावरून. आणि अपूर्ण भूतकाळातील जी क्रियापदं असतात तर ती संयुक्त क्रियापदं असतात. आता आपल्याला अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. आता पहा, पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. पहा, पहिलं वाक्य आहे, गिर्यारोहकाने कडा सर केला होता. अर्थातच कडा सर करण्याची क्रिया पूर्ण झालेली होती. केला होता ही क्रियापद आहे. दुसरं वाक्य, आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता. जिंकला होता ही क्रियापद आहे. तिसरं वाक्य, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते. दिले होते हे संयुक्त क्रियापद इथे आलेलं आहे. वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या रूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय. आणि अशा पद्धतीनं केला होता, जिंकला होता, दिले होते, ही जी काही क्रियापदाची रूप आहेत तर याच्यातून क्रिया भूतकाळामध्ये होऊन गेलेले आहेत आणि ते पूर्ण झालेले आहेत असा अर्थ इथे व्यक्त झालेला आहे. आणि म्हणून इथे हा पूर्ण भूतकाळ आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता पुढील वाक्यांचं निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. आता वाक्य पहा कोणती आहेत. पहिलं वाक्य आहे, उन्हाळ्यात ऊस तोडणी सुरू होत असे. आता इथे आपण क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. होत असे हे क्रियापद आहे. तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे. भरत असे हे क्रियापद या वाक्यातील आहे. आणि चंदू सनई वाजवत असे. वाजवत असे ही त्या ठिकाणी क्रियापद आहे. आता याच्यामधून बघा की भूतकाळामध्ये ह्या क्रिया नेहमी होत असतात असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. होत असे, भरत असे, वाजवत असे म्हणजेच काय तर अधोरेखित क्रियापदावरून ऊस तोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ इथं व्यक्त होतो. आणि म्हणून हा रीती भूतकाळ होय. रीती भूतकाळामध्ये क्रिया वारंवार होते असंच त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. आणि ती जर क्रिया वर्तमान काळामध्ये वारंवार होत असेल तर तो रीती वर्तमान काळ, भूतकाळामध्ये ती क्रिया वारंवार होत होती असा अर्थ सूचित होत असेल तर तो रीती भूतकाळ असणार आहे. अशा पद्धतीने आपण रीती भूतकाळ म्हणजे काय तेही समजावून घेतलेलं आहे. आता आपल्याला कृती दिलेल्या आहेत पाठ्यपुस्तकामध्ये, त्या आपण पूर्ण करूया. पहिली कृती आहे, खालील वाक्यांत क्रियापदांची योग्य रूपे घाला. पहिलं वाक्य आहे, बिरबल स्वचातुर्याने सभा टिंबटिंब आणि कंसामध्ये जिंकणे हे क्रियापद दिलेलं आहे. त्याचं योग्य रूप आपल्याला या वाक्यामध्ये उपयोगात आणायचं आहे. बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो असं हे वाक्य तयार होईल. दुसरं वाक्य आहे, अभय गोष्टी टिंबटिंब आणि कंसात लिहिणे असं क्रियापद आहे. अभय गोष्टी लिहितो असं हे वाक्य तयार होईल. तिसरं वाक्य आहे, सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा टिंबटिंब आणि कंसामध्ये वाक्प्रचार आहे, क्रियापद आहे विचार करणे. आता आपल्याला योग्य रूप त्याचा उपयोगात आणायचा आहे. सायकल चालवण्यामागे विना पर्यावरणाचा विचार करते असं त्या ठिकाणी हे वाक्य तयार होईल. आणि वरील ह्या वाक्यांमध्ये आपण क्रियापदाची योग्य रूप जी आहेत तर ती घातलेली आहेत. आता पुढची कृती दिलेली आहे, पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला. म्हणजे भूतकाळ म्हटलं की क्रिया पूर्वी होऊन गेलेली आहे आणि अपूर्ण भूतकाळ असेल तर पूर्वी जी काही क्रिया घडलेली आहे तर ती पूर्ण झालेली नाही असा अर्थ तिथं व्यक्त झालेला असतो. म्हणजे काल 5 वाजता सोनाली शाळेतून टिंबटिंब येणे.
तर अर्थातच आपल्याला अपूर्ण भूतकाळी इथं क्रियापद वापरायचं येण्याचं कसं तयार होईल वाक्य हे, तर काल 5 वाजता सोनाली शाळेतून येत होती. म्हणजे येण्याची क्रिया तिची सुरू होती, पूर्ण झालेली नव्हती. आणि येत होती हे संयुक्त क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. आणि भूतकाळी अपूर्ण भूतकाळामध्ये अशा प्रकारे संयुक्त क्रियापदाचा उपयोग केलेला असतो, ती क्रिया अपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी. आता दुसरं वाक्य आहे, वैभवीने कालच्या नाटकात उत्तम अभिनय टिंबटिंब आणि कंसामध्ये करणे हा वाक्प्रचार दिलेला आहे. तर अर्थातच इथं वैभव नाही, वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती. आणि वैभवी नावाची जी मुलगी आहे ती कालच्या नाटकात उत्तम अभिनय करीत होती, असं त्या ठिकाणी आपल्याला अपूर्ण भूतकाळी रूप इथं करीत होती हे तिथं योजून हे वाक्य पूर्ण करता येतं. आता तिसरं वाक्य आहे, काल 9 वाजता सौरभ आकाशाचे टिंबटिंब. आणि निरीक्षण करणे या क्रियापदाचं अपूर्ण भूतकाळी रूप आपल्याला इथं उपयोगात आणायचं आहे. काल 9 वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करीत होता. म्हणजे ती क्रिया काल तो करत होता असं सांगितलेलं आणि ती अपूर्ण होती. आणि अशा प्रकारे आपण अपूर्ण भूतकाळी रूप जी आहेत ती क्रियापदांची ती या कृतीमध्ये पूर्ण केलेली आहेत. आता भविष्यकाळाचे आपण उपप्रकार अभ्यासूया. पहा, भविष्यकाळाचे सुद्धा उपप्रकार आपल्याला 4 आहेत, ते आता लक्षात येतील की साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ व रीती भविष्यकाळ असे हे भविष्यकाळाचे 4 उपप्रकार पडतील. आता पहा, खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. आता इथे 3 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे, मी खूप शिक्षण घेणार. क्रियापद कोणतं आहे बाळांनो? घेणार. आणि क्रिया पुढे घडणार आहे, भविष्यामध्ये घडणार आहे असं त्या ठिकाणी ते क्रियापदाच्या रूपातून लक्षात येतं, म्हणून ते भविष्यकाळातलं क्रियापद आहे, भविष्यकाळी क्रियापद आहे, वाक्य भविष्यकाळातलं आहे. आणि ती क्रिया घडणार आहे पुढे आणि नुकतीच घडणार आहे किंवा पुढे घडेल असं सांगितलेलं आहे, म्हणून तो साधा भविष्यकाळ असणार आहे. नंदिनी सायकल चालवणार, या वाक्यामध्ये चालवणार हे क्रियापद आहे. आणि तिसरं आहे, मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार, तर घेणार हे इथं क्रियापद आलेलं आहे. अशा पद्धतीनं वरील वाक्यांतील सर्व क्रियापद ही भविष्यकाळातील आहेत आणि ही साध्या भविष्यकाळातली वाक्य आहेत. आणि अशा पद्धतीनं क्रिया भविष्यामध्ये घडणार आहे हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे आणि साधा भविष्यकाळ या वाक्यांमध्ये आहे. आता पहा, खालील वाक्यांचं निरीक्षण करावं, क्रियापदे अधोरेखित करा. पहिलं वाक्य, तो निबंध लिहित असेल हे क्रियापद आहे. गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल हे क्रियापद आहे. श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल हे क्रियापद इथं आहे. आणि आपल्याला हे लक्षात आलेलं असेल की भविष्य काळामध्ये ह्या क्रिया होणार आहेत परंतु ते अपूर्ण आहेत, सुरू असतील परंतु ते अपूर्ण असतील असा अर्थ इथे व्यक्त होत आहे की तो निबंध लिहित असेल, गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल आणि श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल. म्हणजेच वरील वाक्यांतील लिहित असेल, आलेली असेल, जिंकलेली असेल या क्रियापदांवरून भविष्य काळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो आणि म्हणून ती वाक्ये अपूर्ण भविष्य काळातील आहेत. म्हणजे भविष्य काळामध्ये ह्या क्रिया घडणार आहेत परंतु त्या अपूर्ण आहेत असा बोध त्या क्रियापदाच्या रूपावरून होतो आणि म्हणून हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. आता खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा. आपल्याला वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे, वैमानिकाने विमान चालवले असेल. इथे क्रियापद कोणतं आहे आता तुम्ही सहजपणे हे ओळखू शकाल, चालवले असेल. दुसरं वाक्य आहे, प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल हे क्रियापद आहे. तिसरं वाक्य आहे, वाहन चालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल असं त्या ठिकाणी हे क्रियापद आहे. आता याच्यामध्ये ही क्रिया जी आहे भविष्य काळामध्ये घडणारी ती पूर्ण झालेली असेल असं सांगितलेलं आहे, तसा बोध होतो आणि म्हणून त्या ठिकाणी हा पूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे वरील वाक्यांतील चालवले असेल, मिळालेली असेल, ठेवलेली असेल ही या क्रियापदांवरून क्रिया भविष्य काळात पूर्ण होणार आहे असं दर्शवतात आणि म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे. अशा पद्धतीने आपण हे भविष्यकाळाचे 3 उपप्रकार समजून घेतले. आता पुढचा उपप्रकार आहे रीती भविष्यकाळाचा. आता आपल्याला 3 वाक्य दिलेले आहेत, त्याचं निरीक्षण करायचं आहे, क्रियापद अधोरेखित करायचे आहेत. पहिलं वाक्य आहे, सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. अर्थातच म्हणत राहील हे इथे क्रियापद आहे.
पक्षी चिवचिवाट करत राहतील, इथे सुद्धा करत राहतील हे क्रियापद आहे. साहिल कविता रचत राहील हे इथं क्रियापद आहे. आणि या म्हणत राहील, करत राहतील, रचत राहील या क्रियापदाच्या रूपावरून ही क्रिया भविष्य काळामध्ये पुन्हा पुन्हा होईल असं सूचित केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा रीती भविष्यकाळ आहे. म्हणजे वरील वाक्यांतील म्हणत राहील, करत राहतील, रचत राहील या क्रियापदांवरून भविष्य काळामध्ये क्रिया सुरू राहतील अशी रीती सांगितल्यामुळे इथे तो रीती भविष्यकाळ आहे. आता आपल्याला काही कृती समजावून घ्यायच्या आहेत की पहा, आपल्याला इथे सारणी पूर्ण करायला सांगितलेले आहे आणि इथे आपल्याला 4ही उपप्रकार दिलेले आहेत आणि 3 मुख्य काळ दिलेले आहेत. आता आपल्याला इथे ही वाक्य जी आहेत तर ती ज्या प्रकारे ज्या काळामध्ये बनवायची आहेत तर ते आपल्याला इथे पूर्ण करायचे आहेत. आता पहा, इथे वर्तमान काळातलं साध्या वर्तमान काळातलं वाक्य दिलेलं आहे, मधुबाला तबला वाजवते. अर्थातच ती क्रिया आत्ता घडते आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून तो साधा वर्तमान काळ आहे. आता अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल, तर अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य मधुबाला तबला वाजवत आहे, म्हणजे वाजवण्याची क्रिया सुरू आहे, नुकतीच सुरू आहे असं इथं सांगितलेलं आहे आणि म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, अर्थातच मधुबालाने तबला वाजवला आहे असं पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य इथे तयार होईल. आता भूतकाळामध्ये आपल्याला अपूर्ण भूतकाळातलं वाक्य दिलेलं आहे, मधुबाला तबला वाजवत होती. आता आपल्याला इथं साध्या भूतकाळात, आता सामान्य म्हणजे साधा काळ बरं का बाळांनो, की इथे बघा मधुबाला तबला वाजवत होती असं अपूर्ण भूतकाळातलं वाक्य दिलेलं आहे. मग साध्या किंवा सामान्य भूतकाळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, तर मधुबालाने तबला वाजवला असं सामान्य किंवा साध्या भूतकाळातलं वाक्य तयार होईल. आता हेच वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये कसं तयार होईल, तर मधुबालाने तबला वाजवला होता असं त्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. वाजवला होता या क्रियापदाच्या रूपातून वाजवण्याची क्रिया पूर्ण झालेली होती असं सांगितलेलं आहे, म्हणून तो पूर्ण भूतकाळ आहे. आणि रीती भूतकाळ कसा तयार होईल, अर्थातच मधुबाला तबला वाजवत असेल असं त्या ठिकाणी रीती भूतकाळातलं वाक्य तयार होईल. आता आपल्याला भविष्य काळामध्ये पूर्ण भविष्य काळातलं वाक्य दिलेलं आहे, मधुबालाने तबला वाजवला असेल. अर्थातच सामान्य किंवा साध्या भविष्य काळाचे हे वाक्य कसं तयार होईल, तर मधुबाला तबला वाजवेल. अपूर्ण भविष्य काळामध्ये हे वाक्य कसं तयार होईल, मधुबाला तबला वाजवत असेल. आणि रीती काळामध्ये मधुबाला तबला वाजवत जाईल असं वाक्य तयार होईल. अशा पद्धतीनं आपल्याला मुख्य काळ आणि त्या मुख्य काळाचे जे 4 उपप्रकार पडतात त्या प्रत्येक उपप्रकारामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं वाक्य तयार होतं हे इथे लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढचा जो भाग आहे तर तो बघूया. इथे पुन्हा एकदा हा तक्ता आपण समजावून घेऊया, कशी वाक्य तयार होतात, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे ते समजेल. पहा, इथे पहिला कॉलम जो आहे तो प्रकार आहे. प्रत्येक मुख्य काळाचा पोट प्रकार आहे, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आणि वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 कॉलम पुढे केलेले आहेत. आणि वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे, मी अभ्यास करतो, क्रिया आत्ता घडते आहे, हे करतो या क्रियापदाच्या रूपातून लक्षात येतं. पुढचे वाक्य पहा, हेच वाक्य अपूर्ण वर्तमान काळात कसं तयार होईल, मी अभ्यास करत आहे, तर करत आहे या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सुरू आहे असं सांगितलेलं आहे. पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य कसं तयार होईल, मी अभ्यास केला आहे, अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झाली आहे, नुकतीच पूर्ण झाली आहे, म्हणून तो पूर्ण वर्तमान काळ आहे. आणि रीती वर्तमान काळातलं वाक्य कसं तयार होईल, मी अभ्यास करत असतो, म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया नेहमी सुरू असते असं सांगितलेलं आहे आणि म्हणून तो रीती वर्तमान काळ आहे. आता भूतकाळामध्ये पाहूया आपण. साधा भूतकाळ पहा, मी अभ्यास केला या क्रियापदाच्या रूपावरून अभ्यास करण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली होती असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी अभ्यास केला हे साधा भूतकाळातलं वाक्य आहे. मी अभ्यास करत होतो, अर्थातच करत होतो या क्रियापदाच्या रूपातून अपूर्ण भूतकाळ आपल्याला लक्षात येतो. पुढचं पूर्ण भूतकाळामध्ये हे वाक्य तयार कसं होतं, मी अभ्यास केला होता आणि केला होता या क्रियापदाच्या रूपातून अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झाली होती असा बोध होतो. आणि रीती भूतकाळामध्ये मी अभ्यास करत असे, म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया माझी नेहमी सुरू असायची असं म्हटलेलं आहे, म्हणजे ती वारंवार क्रिया होत होती असं सांगितलेलं आहे, म्हणून हा रीती भूतकाळ आहे. आता भविष्य काळामधलं वाक्य आहे, मी अभ्यास करीन, अर्थातच हा साधा भविष्यकाळ आहे.
मी अभ्यास करत असेन, अशा पद्धतीचं वाक्य जे आहे ते अर्थातच अपूर्ण भविष्यकाळातलं वाक्य आहे, कारण करत असेल मधून ती क्रिया भविष्यकाळामध्ये सुरू असेल असं सूचित केलेलं आहे आणि म्हणून अपूर्ण भविष्यकाळ आहे. पुढे पहा, मी अभ्यास केला असेल मध्ये ती क्रिया पुढे भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली असेल असं सांगितलेलं आहे आणि म्हणून तो पूर्ण भविष्यकाळ आहे. आणि मी अभ्यास करत जाईन म्हणजे मी अभ्यास नेहमी करत राहीन, असं करत जाईन या क्रियापदाच्या रूपावरून सूचित केलेलं आहे, म्हणजे ती क्रिया पुन्हा पुन्हा घडेल असं सांगितलेलं आहे आणि म्हणून हा रीती भविष्यकाळ आहे. म्हणजे आपण एकाच ठिकाणी हा सगळा भाग जो आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्याचे चारही उपप्रकार जे आहेत ते इथं आपण आता समजावून घेतलेले आहेत. आता विद्यार्थी मित्र, साध्या कृती आहेत तिथे आपण पाहूया. खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. पहिलं वाक्य आहे, समीर पुस्तक वाचत असतो. अर्थातच आपण हे वाक्य वाचलं, हा काळ आहे रीती वर्तमान काळ. समीर पुस्तक वाचत असे, अर्थातच हा काळ आहे रीती भूतकाळ. समीर पुस्तक वाचत जाईल, हा काळ आहे रीती भविष्यकाळ. आणि विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात, अर्थातच हा काळ आहे रीती वर्तमान काळ. म्हणजे ती क्रिया आता सध्या नेहमी सुरू असते असं म्हटलेलं आहे, म्हणून हा रीती वर्तमान काळ आहे. आता पुढची कृती आहे की खालील वाक्यातील रीती काळाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं वाक्य आहे, नजमा उत्तम कविता लिहित असे, अर्थातच हा रीती भूतकाळ आहे. मी लोकांना मदत करत राहीन, अर्थातच हा रीती भविष्यकाळ आहे. अभिजित सतार उत्तम वाजवत असतो, अर्थातच हा रीती वर्तमान काळ आहे. शिक्षक जे सांगतात ते विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात, हा रीती वर्तमान काळ आहे. आणि एका गावात एक उत्तम चित्रकार राहत असे, अर्थातच हा रीती भूतकाळ आहे. अशा पद्धतीनं आपल्याला रीती काळ सुद्धा सहजपणे आता ओळखता आलेला आहे. आता खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार ओळखायचा आहे की राहुल प्रार्थनाला नेहमीच उशिरा येत असतो, अर्थातच हा रीती वर्तमान काळ आहे. माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असत, अर्थात रीती भूतकाळ आहे. दादासाहेब दररोज फिरायला जात असतात, हा रीती वर्तमान काळ आहे. आणि तो सदोदित आजारी पडत असतो, हा सुद्धा रीती वर्तमान काळ आहे. आता पहा की खालील वाक्यातील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्य बदल करा असं सांगितलेलं आहे. एक, मी तबला वाजवतो, रीती भूतकाळ आपल्याला इथे करायला सांगितलेलं आहे. पहा, मी तबला वाजवत असे असं रीती भूतकाळाचं वाक्य तयार होईल. आता पुढे पहा, मुले खो खो खेळत होती, पूर्ण भूतकाळ करा असं सांगितलेलं आहे. तर मुले खो खो खेळत होती असं हे पूर्ण भूतकाळातील वाक्य जे आहे तर ते तयार होईल. पुढचं वाक्य आहे, रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, हा साधा वर्तमान काळ करायचा आहे. अर्थातच रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला हा साधा वर्तमान काळ तयार होईल. तो विद्यार्थी अडखळत वाचत असतो, साधा भूतकाळ करायचा आहे. तर अर्थातच त्या विद्यार्थ्याने अडखळत वाचले, हा साधा भूतकाळ होईल. वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते, साधा भविष्यकाळ करायचा आहे. अर्थातच वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतील, असा हा साधा भविष्यकाळ तयार होईल. विद्यार्थी मित्र हो, हे मुख्य काळ आणि ह्या काळांचे उपप्रकार तुम्हाला या उदाहरणांवरून नक्की लक्षात आलेले असतील. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत पोहोचवा, त्यांनाही उपयोग होईल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.